काय बदनामी केली महाराष्ट्रात? सत्य बोलणं ही बदनामी आहे का महाराष्ट्राची? आपण विरोधी पक्षनेते असताना किती बेफाम आरोप करत होतात करोना काळापासून सर्व विषयांवर. ते जरा तुम्ही एकदा ऐकून पहा. महाराष्ट्रातले आमदार खासदार 50-50 कोटीला विकले आणि विकत घेतले. ही काय महाराष्ट्राची बदनामी नाही? तुम्ही आमदार खासदार विकत घेत असताना आणि त्याच्यावर सरकार बनवलं, यापेक्षा या राज्याची कुठली बदनामी झाली असं मला वाटत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे मालवणला कोसळतो भ्रष्टाचारामुळे, ही काय या राज्याची बदनामी नाही? असे किती उदाहरण आम्ही तुम्हाला द्यायचे की तुम्ही या राज्याची रोज बदनामी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली आहे. तो भगतसिंग कोश्यारी होता ते राज्यपाल, महात्मा फुल्यांपासून शिवाजी महाराजांपर्यंत त्याने जी वक्तव्य केली बदनामीकारक, आणि तुम्ही त्याचं समर्थन करत होतात. शिवरायांच्या बदनामीचं, महात्मा फुलांच्या बदनामीचं, डॉक्टर आंबेडकरांच्या बदनामी, जी काय महाराष्ट्राची बदनामी नाही. मिस्टर फडणवीस यांना वैफल्य आलं आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, निराश आहे, ते गोंधळलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जितके दिवस आपण या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी राहतोय तितके दिवस ते फावडे घेऊन बसलेले आहेत. बस पैसे काढायचे ठेकेदारांकडून. काल ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कुत्रे, भाडेके, तट्टू, पत्रकारांनाही त्याने म्हटलेलं आहे. खरं म्हणजे तुमच्या राज्यामध्ये रोज खून, मारामाऱ्या, हत्या, बलात्कार होत आहेत. ही राज्याची बदनामी नाही का? ही राज्याची बदनामीच आहे ना. विधानसभेत तुम्ही रोज खोटं बोलताय, ही राज्याची बदनामीच आहे. तुमच्या विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, ही राज्याची बदनामी आहे. तुमच्या विधानसभेमध्ये संविधानाच्या विरोधात जाऊन तुमचे विधानसभा अध्यक्ष निकाल देतात, ही राज्याची बदनामी आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि तुमच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं जनतेने, तर ती जनता भाडेके तट्टू, ती जनता म्हणजे कुत्र्यासारखी भुंकणारी, ही आणीबाणी उधळून लावली जाईल. नेपोलियन, अलेक्झांडर आणि सिकंदरसुद्धा आले आणि गेले, लक्षात घ्या. कोणताही स्वतःला जगज्जेता म्हणणारा या भूमीवर टिकला नाही. आरक्षेचा इतिहास त्याने वाचूनही लिहिलेला नवीन. खरा इतिहास वाचावा देवेंद्र फडणवीस आहे. खरा इतिहासाचं पुस्तक त्यांना मी पाठवतो.